पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून पुढचे 3 तास महाराष्ट्रासाठी सतर्कतेचे असणार आहेत. हवामान विभागाने आजच्या रात्री महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिलाय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक भयंकर हवामान प्रणाली विस्तीर्ण झाली आहे. एका बाजूला काही जिल्ह्यांमध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण होईल, तर दुसऱ्या बाजूला काही जिल्ह्यांमध्ये 100 किलोमीटर प्रति तास वेगाने येणाऱ्या वादळासह भयंकर गारपीट होणार आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये जी घटना घडली आहे त्यामुळे रात्रीच्या अंधारात महाराष्ट्रावरती भयानक पावसाचा वर्षाव होईल. केरळवरून निघालेलं हे संकट अवघ्या काही तासात महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांची नावं डेंजर लिस्ट मध्ये आली आहेत. पुढील 3 तास महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांसाठी सतर्कतेचे असणार आहेत हे पाहूया. शेतकरी बांधवांनो, हे संकट अचानक आलंय, परंतु यामध्ये एक वैज्ञानिक कारण स्पष्ट झालंय. आताच्या घडीला उपग्रहाकडून जी चित्र आली आहेत ती पाहून शास्त्रज्ञांनी रेड झोन जाहीर केला आहे. अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचा तापमान अचानक वाढला आहे. यामुळे समुद्राच्या पाण्याची प्रचंड वेगाने बाष्पीकरण होत आहे. या बाष्पयुक्त हवेने आणि ढगांनी अरबी समुद्राने थेट महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत एक प्रचंड मोठी हजारो किलोमीटर लांब बाष्पांची भिंत तयार केली आहे. मान्सूनचा जो प्रवाह केरळमध्ये दाखल होणार आहे त्याला लो प्रेशर एरिया म्हणजेच कमी दाबाच्या पट्ट्याने प्रचंड गती मिळाली आणि हा प्रवाह केरळ करून सरळ पश्चिम किनारपट्टीवरून महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने सरकला. यामुळे धोक्याची घंटा वाढली आहे. पुढील 3च तासांमध्ये हा बाष्पयुक्त पाऊस महाराष्ट्राच्या दिशेने येणार आहे. अरबी समुद्रातून उष्ण आणि ओलसर वारे येत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मध्य भारतातून कोरडे आणि थंड वारे महाराष्ट्राच्या आकाशात एकमेकांना धडकतील. जेव्हा 2 विरुद्ध प्रकृतीचे वारे एकत्र येतात तेव्हा आकाशात विचित्र हवामान प्रणाली तयार होते आणि हीच प्रणाली आज महाराष्ट्रामध्ये सक्रिय होणार आहे. रात्रीचे 3 तास ही हवेची दिशा आणि दाब वेगाने बदलणार आहेत. पुढील 3 तासांमध्ये मध्यरात्री वातावरणामध्ये भयंकर प्रेशर ड्रॉप होईल आणि शास्त्रज्ञांच्या मते हवेतील बाष्प वाढल्यामुळे आकाशात उभे अकराळ विक्राळ ढग तयार होतील. हे ढग जमिनीपासून तब्बल 12 ते 15 किलोमीटर उंच वाढतील. या ढगांच्या वरच्या भागामध्ये पाण्याच्या थेंबाचे रूपांतर बर्फात होईल. जेव्हा हे ढग वजनाने जड होतील तेव्हा वादळी वाऱ्यासह जमिनीवर गारांचा मारा सुरू होईल. या गारपिटीचा थेट फटका उन्हाळी पिकांना आणि फळबागांना बसणार आहे. ताशी 80 ते 100 किलोमीटर वेगाने येणाऱ्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित होऊ शकतो. घराची पत्रे उडणे, झाडावरील पाने पडणे अशा घटना घडू शकतात. त्यामुळे पुढील 3 तास घराबाहेर पडू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील कोणते जिल्हे पुढील 3 तासांमध्ये ढगफुटी सदृश पावसात अडकू शकतात किंवा कोणत्या जिल्ह्यांमध्ये भयंकर वादळ धडकणार आहे याची संपूर्ण माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्याला 3 प्रमुख झोनमध्ये विभागलं गेलंय. रेड अलर्ट झोन जाहीर करण्यात आला आहे, तिथे ढगफुटी सदृश पावसाचा धोका असणार आहे. त्यानंतर ऑरेंज अलर्ट झोन आहे, तिथे वादळी वाऱ्यासह तीव्र गारपीट होईल. आणि तिसरा येलो अलर्ट झोन, जिथे विजांच्या कडकडाटीसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तुमचा जिल्हा नेमका कोणत्या झोनमध्ये आहे हे लक्षपूर्वक पहा, कारण पुढच्या 3 तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये कधीही न पाहिलेलं निसर्गाचं भयानक रूप धारण होणार आहे.